नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, पवित्र प्रणाली पोर्टलद्वारे फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळेकरताची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो बघा, जवळपास इथं 40 पेक्षा अधिक जागांसाठीची ही भरती आहे. ही भरती कशा पद्धतीने होणार आहे, या भरतीसाठी कोणकोणती पात्रता असणार आहे, त्याचबरोबर कोणत्या विषयासाठी शिक्षक हवे आहेत आणि त्यांच्या पदसंख्या किती आहेत, याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी काय करायचंय, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला खरंच मनापासून विनंती आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर बघा, ही पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती आहे. हा भरतीचा दुसरा टप्पा आहे आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. बघा, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण या शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खालील व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या आणि त्याचबरोबर ज्यांनी पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये नोंद केलेली आहे अशाच कॅन्डिडेट साठीची ही भरती असणार आहे. विभाग इथं देण्यात आलेला आहे, माध्यमिक विभाग आहे आणि अनुदानाचा प्रकार बघा, अनुदानित शाळा आहे. पद इयत्ता 5वी करता असणार आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी आणि विषय सर्व, एकूण पदसंख्या 6 देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर 6वी ते 8वी करता इंग्लिश विषय, 6वी ते 8वी करता मराठी, हिंदी, समाजशास्त्र, संस्कृत, गणित, विज्ञान, परत गणित आणि विज्ञान, इतिहास, भूगोल, हिंदी. 9वी ते 10वी करता गणित, 9वी ते 10वी करता विज्ञान, 9वी ते 10वी करता गणित आणि विज्ञान. त्याचबरोबर 9वी ते 10वी करता हिंदी विषय, 9वी ते 10वी करता मराठी, इंग्लिश, संस्कृत, भूगोल, इतिहास, विज्ञान, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र. 11वी-12वी साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवनशास्त्र. 11वी-12वीला पुस्तक पालन व लेखाकर्म अकाउंटचा विषय आहे तो. त्याच्यानंतर इंग्लिश, मराठी आणि राज्यशास्त्र, अशा या सगळ्या विषयांसाठीची ही भरती आलेली आहे. मित्रांनो बघा, 5वी पासून ते 11वी-12वी पर्यंतचे सगळेच जवळपास विषय शिक्षक जे आहेत ते विषय शिक्षकांसाठीची ही भरती आहे आणि ही भरती अनुदानित विभागासाठी आहे. इथं 11वी-12वी जे आहे ते विना अनुदानित आहे आणि बाकीचे जे वर्ग आहेत ते अनुदानित आहेत. त्याचबरोबर 11वी-12वीचे काही सब्जेक्ट 40% अनुदान आहे, इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो. सरकारी नोकरी तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही काय करायचंय, या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला बघा अटी काय देण्यात आलेल्या आहेत. अभियोग्यता चाचणी म्हणजे 2022 ची जी काही टेट परीक्षा झालेली होती ती परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि तुमचं हे जे काही टेटचे जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरती तुमची नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे. जर ह्या गोष्टी असतील तरच तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी अर्ज करू शकता. बघा, दुसरी अट काय देण्यात आलेली आहे, इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, तिसरी अट आहे, 1ली ते इयत्ता 5वी व 6वी ते इयत्ता 8वी या गटातील पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणारे उमेदवारच या ठिकाणी अर्ज करू शकतील, हे इथं नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर डिसेंबर 2022 मध्ये सीटीईटी परीक्षा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. चौथी अट बघा, 6वी ते 8वी या गटातील इतिहास, भूगोल, समाजशास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा सामाजिक शास्त्र विषय घेऊन पेपर 2 सीटीईटी पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. टेटचा पेपर 2
आणि सीटीईटीचा पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इयत्ता 6वी ते 8वी वयोगटामध्ये गणित, विज्ञान गणित या विषयासाठी उमेदवार शिक्षक परीक्षा पात्रता टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पेपर 2 घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे तर थोडक्यात लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं सीटीईटी किंवा टीईटीचा पेपर दोन्ही असणं आवश्यक आहे. ज्यांचं दोन्ही पेपर पास असतील त्यांनी काय करायचं आहे, 8वी 9वी साठी अर्ज करायचा आहे आणि ज्यांचा पेपर 1 असेल त्यांनी प्रायमरी साठी अर्ज करायचा आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला अर्ज करण्यासाठीच इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्हाला काही शंका असतील तर इथं तुम्हाला बघा, प्रशासकीय जे अधिकारी आहेत अरविंद सकाराम निकम सर यांचा तुम्हाला इथं मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपर्क करू शकता आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्यांचं निरसन त्यांच्याकडून तुमचं केलं जाईल. त्याचबरोबर बघा, व्यवस्थापनेत जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे हे देखील इथं म्हणण्यात आलेलं आहे. आणि जिल्हा परिषद शाळेने नव्यानं नियुक्ती होणाऱ्या शिक्षकांना शासकीय निर्णय दिलेला आहे. त्याप्रमाणे इथं त्यांची निवड केली जाणार आहे. आणि अर्ज तुम्हाला कधीपर्यंत वगैरे करायचंय बघा, तर ही जी काही जाहिरात आलेली आहे या जाहिरातीसाठी बघा कधी आलेली ही जाहिरात, तर 13/2/2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, या ठिकाणी अर्ज करायचा आहे फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यासाठी. तर ही पुढारीमध्ये जाहिरात आलेली आहे मित्रांनो. बघा, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.